मित्रहो नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. या आंग्ल नवीन वर्षाच्या 2026च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा वर्ष मंगलमयी, आनंदी आणि प्रसन्न चित्त जावं. मित्रहो, बऱ्याच शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. सुखाचं दुःख आहे, पण आनंद या शब्दाचा उलटा म्हणजे विरुद्धार्थी शब्दच नाही. म्हणून मी तुम्हाला आनंदी हा जावो हा उच्चार केला. असो, मी आता सिंह राशीचं भविष्य या महिन्याचं सांगणार आहे. सिंह राशी ही रवी प्रधान राशी आहे. राशी 12 राशीमधली राजा राशी आपण ज्याला म्हणतो. सूर्य या राशीचा अधिपती आहे. मघा, पूर्वा आणि उत्तराचे चरण या ठिकाणी या राशीमध्ये येतात. मघा नक्षत्र विशेष करून सिंह राशीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. मघा नक्षत्र सिंह राशीमध्ये, या मघा नक्षत्राला आणि पूर्वा नक्षत्राला, तिन्ही नक्षत्राला योग्य असा आहे. म्हणजे तिन्ही नक्षत्र योग्य सिंह राशीचे आहेत, पण मघा नक्षत्रामध्ये जो सिंह राशीचा प्रादुर्भाव आहे तो जास्त दिसून येतो. मित्रहो, तुम्हाला हा सिंह राशीतला आता हा जानेवारी महिन्यातला जो ग्रहयोग आहे तो एकंदर तुम्हाला फार उत्तम असणारा आहे. सध्या केतू या ग्रहाचं भ्रमण तुमच्या राशीमधून आहे आणि राहू हे ग्रह तुमच्या समोर असल्यामुळं लग्नस्थानातील राशी आणि सप्तम स्थानातील राशी या दोन्ही राशीच्या अधिपतींचं मित्रांचं योग म्हणजे युतीचा योग 12 जानेवारी नंतर आहे. म्हणजे मकर संक्रांतीला सूर्य भगवान परत मकर राशी, शंकराची उपासना करा. प्रत्येक सोमवारी शंकर मंदिरामध्ये जाऊन शंकरावरती जलाभिषेक करा. हे असे मी तुम्हाला उपाय सांगतो आणि धन्यवाद. आता मी तुम्हाला कन्या राशीचं राशी भविष्य जानेवारी 2026 सांगणार आहे. बुध या राशीचा स्वामी आहे आणि या राशीमध्ये एक प्रकारची कुशाग्रता असते, चंचलता असते, पृथक्करण असतं, थोडा कुठंतरी एक भीरुपणा असतो, लवकर विश्वास ठेवणारा नसते. बऱ्याच कार्याचे संशय येतात आणि यामुळे या राशीची थोडी फसगत होते. फसगत इन द सेन्स, बऱ्याच वेळेला निर्णय योग्य घ्यायचे असतात पण ते लवकर घेऊ न शकल्यामुळे ते निर्णयाची वेळ निघून गेलेली असते. तर तसं या राशीमध्ये या जानेवारी 2026 या वर्षी आता भ्रमण होत आहे. हे त्यांच्या जन्मपत्रिकेनुसार चतुर्थ भावामध्ये मंगळ, शुक्र आणि रवी हे तिन्ही ग्रह त्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये आहेत. आणि त्याच्यासोबतच भगवान विष्णू पण म्हणजे बुध भगवान पण चतुर्थ भावामध्ये राशाधिपती आहे. म्हणून मोठे वास्तू होण्याचा निर्णय होऊ शकतो. घरामध्ये मंगल कार्य होऊ शकतात. अनेक लोकांच्या भेटीगाठी होतील. वास्तू, वाहन यामध्ये त्यांना समाधान लावेल. चतुर्थ भावाला सुख भाव असं ऋषीश्वरांनी म्हणलेला आहे. म्हणून सुख उत्पन्न करणारा हा त्यांचा महिना असेल. अनेक प्रकारचे मंगल कार्य घरामध्ये होतील. बरेच या महिन्यामध्ये त्यांना विशेष करून पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रत्येक विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. ही तुम्हाला महिना अत्यंत आनंदी आणि फलदायी. प्रत्येक महिन्याला राशी भविष्य तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.